विठ्ठल 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 Yeah.
हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी
करू प्रथम नमन दुसरे चरण धंदाज्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनदूर श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आज अखंड हरिनाम सप्ताहाचा आपला जागराचा दिवस नाही का पंचदिनी कार्यक्रम आणि जागराचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर मागणीपर प्रकरणात लाभून घ्यावं लागते वारकरी संप्रदायाचा दंडक पहिले कीर्तन असं तर नामपण मधात मग कोणता घेतात चालते संतपर घ्या ज्ञानपर घ्या ठीक आहे आणि जागराचं कीर्तन जागृतीचं कीर्तन आहे जागृतीचं जागराचं म्हणजे जागृतीचं ज्या स्वस्वरूपाला आपण झोपलो ज्या स्वस्वरूपाची आपल्याला ओळख नाही पण त्याच ठिकाणून सर्व जे कार्य चालतं हे आपल्या लक्षात येत नाही त्याचं स्मरण करून देणं म्हणजे हे जागराचं जागृतीचं कीर्तन करणं आहे सज्जनो पहिला तर खरं जर विचार केला गणेश तरुण मंडळ आपले घोडेमळा या मंडळाला पहिला नमस्कारही करावा आणि आशीर्वादही द्यावा कारण आता
आता या युगामध्ये गणपती बाप्पाच्या पुढं सप्ताह करणं हे फार दुर्मिळ काम झालेलं आहे. गणेशाने यांना सात्विक बुद्धी दिली आणि या सत्याची निर्मिती केली. त्यांच्या आई वडिलाचं पुण्य राबवतात आणि त्या तरुण मंडळाला सहाय्य करणारे आमचे खाडे महाराज सातत्याने उभे राहून कार्यक्रम करून घेतात. महाराजाला खूप किंमत असते. कार्य कसं असावं, कार्याची रूपरेषा कशी असावी, कारण कार्य करणं आता सोपं राहिलं नाही. टाळी वाजवणं सोपं का अवघड? विठाला विठा बस झालं. कारण हांडाभर भात जर शिजवला तर सगळं चापसायचं नाही, एक शीत पाहायचं भात शिजला. कारण 4 दिवस झाले आज तुम्हालाही खूप वळण लागले. पडले वळण भाव तो निराळा. कारण ज्या अर्थी विठ्ठल शब्द येतो त्या अर्थी टाळी वाजते हे आपलं ऐकणाराचं भाग्य आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. सज्जनो, ही जी तारीख न ही जवळजवळ 4-5 महिन्याच्या पूर्वी तारीख घेतलेली महाराजांची. तिकडं कार्यक्रम होता आपला कुठं बिरोबाजवळ. त्याच वेळेस महाराजांनी तारीख दिली आणि असं असते तारीख दिली तर सेवक हे करावे सांगितलेले का तेथे मी तू पण कामा नाही. आपले श्रीहरी तात्यासाहेब मी काय त्यांनी सांगितलं महाराज तारीख घ्या आणि कार्यक्रमाला लवकर या. महाराज मी 12 वाजता आलो. एवढीच आराम केला. कारण कीर्तनकार लवकर आला की टेन्शन जातं ना कोणाचं, कार्यकराचं मंडळाचं सगळ्याचं. आले महाराज नाही काय. आणि दुसरी गोष्ट असं असते, प्रवचन एकाची सेवा पण कीर्तन एकाची सेवा नाही. कीर्तनासाठी मोदनाचार्य लागतात, गायनाचार्य लागतात, टाळकरी लागतात, विणेकरी लागतो. ऐकणारे कीर्तनकार नसला तरी नाही रे. माऊलीच्या शब्दात सांगायचं ना, माऊली म्हणतात वऱ्हाड गेलं, चहा पाणी झालं, काय कार्य होतं ते कार्य झालं. आणि शेवटी विचारलं वऱ्हाडाला नवरदेव कुठे? त्यांनी सांगितलं घरीच राहिला. नवरदेव जर घरी राहिला तर वऱ्हाडाला किंमत ओरे विण धावणे तैसे तेगा. लक्षात ठेवा. कारण नारदाची गादी मार एक सांगू, सगळ्या गाद्या भ्रष्ट झाल्या, स्वार्थी झाल्या. पण एवढीच गादी फक्त आता शिल्लक आहे की जीवाचा उद्धार करण्याची, जीवाला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारी. आणि याच्यासाठी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, विचारसागर, अमृतानुभव, चांगदेव 65 असे ग्रंथ आपल्या संत महात्म्याने आपल्यासाठी निर्माण केले. हे ग्रंथ सामुग्री जी आहे ना, ही आपली ग्रंथी शेल करणारी, ग्रंथी सोडवणारी दंडक दिलेला आहे. पाहुण्या ग्रंथ करावे करावे. ग्रंथाचा अभ्यास केल्याशिवाय ग्रंथी सुटत नाही. गावामध्ये एक ना एक तर असा महात्मा असतो की त्या महात्म्याच्या आशीर्वादानं गाव सुखी असतो, गावाला चांगलं वळण लागते. तुमचं भाग्य पवार साहेब तुम्हाला मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे सत्य करता. मोठमोठाले महाराज तात्यासारखे, बंडा तात्यासारखे इथं 8-8 महिना मला दिवस राहतात. आणि गरज आहे म्हणा, मार्ग धावून गेले आधी दयानिधी येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. आपल्या जीवनामध्ये गुंता पडत नाही. आणि एक पण लक्षात ठेवावं, समाज कमी आहे का जास्त याच्याकडे पाहूच नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, ते वस्त्र लावायचा त्याला काय म्हणतो आपण
गोटा कसा असू द्या, आपला वस्त्राला लावून घ्यावा, आपला वस्त्रा लावून घ्यावा. कारण एक असते, सगळ्याला सात्विक बुद्धी निर्माण होईल असं नाही. कारण प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. कोणी रजोगुणी, कोणी तमोगुणी, कोणी सत्वगुणी. रजोगुणाला नुसतं रंजन पाहिजे, तमोगुणाचं तर सोडूनच द्या, इकडे ढुंकणे पाहत नाही. पण सात्विक गुण जर वाढला तर सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. नेहमी सात्विक गुणात राहावं. का? सात्विक गुण आहे आपल्याला भगवंताकडे नेणारा असतो. सात्विक गुण निर्माण होण्यासाठी भगवंताला प्रार्थना करावी लागते. हे प्रभू, 3 गुणाचा तुम्ही इथं संमेलन केलंय, पण मला सात्विक बुद्धी द्या, सात्विक गुण द्या. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपद आता मग ऐसे करी, आणि तुझे पाय चित्ती धरी. त्याची पाय जर चित्तात धरले ना, काही काम होते. तुकोबरायांचा आपली वृत्ती सातत्याने पायापासून राहील अशी मागणी मागितलेली का गुणामध्ये. देवा, काही करू नको, माझी वृत्ती तुझ्या पायापासून राहू दे. समचरण दृष्टी तेथे माझी हारे, तेथे माझे हरी वृत्ती राहो. कसे माझ्या शरीर किती सुंदर असलं त्याच्यावर अलंकार जर चढवले तर शोभामानी दिसतात, नाही का? अलंकार चढवले की शरीर शोभामान दिसते. तसं कीर्तनामध्ये चाली जर टाकल्या ना, अजून कीर्तन शोभामान दिसते. पण इथं निळ व्हायला चौघाचा. त्यांना वाटते ते म्हणत, त्यांना वाटते ते म्हणत, आणि दुसऱ्यावर विसमला. अरे वा, काय लाजू नका, भेऊ नका, तुमच्यासाठीच कीर्तन आहे. काय? कारण श्रोते ओकता तो ओकता नव्हे, श्रोत्याचं मनोरंजन व्हावं, अभंगात प्रशय व्हावा, अध्यात्माची आपल्याला जोड सापडावी. म्हणला ओणी मृदंग श्रोते टाळ घोष हे साधन आहे. शेऊ ब्रह्मरस आवडीने कीर्तनाचं माध्यम आहे, ब्रह्मरस सेवन करायचं साधन. आणि एकदा ब्रह्मरस आपल्याला मिळाला ना, या देहामध्ये आपण ब्रह्माचा आनंद घेऊ शकतो. टाळी नुसती वाजवायची नाही, ही टाळी ब्रह्मानंदामध्ये फिट झाली पाहिजे. आणि ब्रह्मानंदाची टाळी आपल्याला सापडली की मग या देहाची शुद्धी राहत नाही. ब्रह्मानंदे लागली ते सांभाळी. देवाच्या दारामध्ये घंटा असतो ना, आणि आपण काय करतो, दारात आलो की पहिला काय वाजवतो,
घंटा आणि मग दर्शन घेतो आणि येताना सुद्धा वाजवतो का? का वाजवत नाही? हे कधी कळलं आपल्याला? याच्यावर विचार केला आपण? एकच विचार आहे, घंटा वाजवला काय म्हणतात देव जागी होतात. आपण घंटा वाजवलो की देव झोपत असेल तर हे बरोबर आहे का? महाराज काही काही प्रश्न छोटे पण फार मोठे आहेत. आपण जेवायला बसलो की पाणी फिरवतो, बाकीचे म्हणतात हे पाणी का फिरवायचं? त्याला काय उत्तर द्यावं? अरे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्न ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. हे भोजन नाही, हे आहुती. आता ज्याला काहीच कळत नाही मला पाणी काय फिरवता म्हणजे मुंगे येऊ नये म्हणून काय सांगता का? एकदम मी घंटा वाजवलं की देव जागी होतो मग आशीर्वाद देतो. अरे नाही, देव उलट म्हणतो माझ्याकडे येताना प्रपंचात जे काही तुमच्या डोक्यामध्ये विषय आहेत ना, घंटा वाजवला की ते पडून जातात आणि रिकाम होऊन मग देवाकडे गेल्यावर देव मग पाहतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. आणि आपण जर समजा घंटा वाजून नाही गेलो आणि नाही काही जर केलं या भावनेमधून तर देव म्हणतो घंट्या मारे. आला तरी आणि गेला तरी हे लक्षात ठेवत हवं. कारण सहज बोलणे करुणी सायास. पण हे सगळे संस्कार लाभण्यासाठी एक लक्षात ठेवा, आई जर कीर्तनाला जात असेल, बाप जर कीर्तनाला जात असेल तर पोरगा कीर्तनाला आल्याशिवाय. पण आई वडील जर घरी बसतात आणि मुलाला म्हणतात जा, मुलगा येतो कीर्तनाच्या निमित्ताने पण कीर्तनात बसत का? तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयाशी गोविंद दुरावला. आणि अलीकडं महाराज हे संस्कार अतिक्रमण व्हायला लागले. मुलाच्या हातामध्ये आपण मोबाईल देतो, एवढे चिटतात त्याला, कारण अध्यात्मापेक्षा विज्ञान जास्त प्रगतीवर येईल. पण जेवढं विज्ञान वाढल तेवढी अधोगती. आणि जिथं विज्ञान संपते तिथून पुढे अध्यात्माला सुरुवात होते. कधी विसरू नका. अर्जुनाचं हे सांगितलंय, अर्जुना ज्ञान विज्ञान सहितम हे ज्ञात्वा मोक्षसे शुभात. विज्ञान अगोदर आणि अध्यात्म नंतर. कारण विज्ञान कळल्याशिवाय अध्यात्मात प्रवेश होत नाही. विज्ञानाची प्रसार युग आहे. विज्ञान कुठे आपल्याला फसवते, पण विज्ञान दुःखाला कारणीभूत होते आणि अध्यात्म जर केलं तर सुखाला कारणीभूत होते. हे विसरता कामा नाही. कारण जेवढ्या वस्तू झाल्या ते हेरायचे माईक दुःखाची. आणि अध्यात्म जे आहे ना, गाथा ज्ञानेश्वरी भागवत विचारसागर चांगदेव पासष्टी हे विज्ञानाला विसरून अध्यात्मामध्ये प्रवेश करणारे. ज्या घराण्यामध्ये माझ्या वडिलाची तुझी जन्म सेवा पांडुरंग तुझी जन्म सेवा पांडुरंग बारीक पावर आपल्याला दृष्टी आहे. आपण गाथा वाचतो, अभंग पाठ करतो, प्रमाण पाठ करतो. महाराजाला बहिरंग दृष्टी नाही पण अंतरंग दृष्टी. एकदा प्रमाण ऐकलं की त्यांचं फिट होते आणि आपण 10 वेळा जरी भोपलं तरी पुढचं काय आपलं आपल्यालाच कळत नाही. महाराज तेवी लचकलिया दृष्टी मग देखणे जे जे किरीटी. अर्जुना एकदा जर अध्यात्म ज्ञानातून दृष्टी घसरली तो रसतळाला गेल्याशिवाय राहत नाही.
ही आपल्या जीवावर मोठी जबाबदारी आहे. अध्यात्म ज्ञान तत्वज्ञानार्थ दर्शन एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम एदतो नेता. ज्या घराण्यामध्ये वारी आहे, ज्या घराण्यामध्ये पूजा अर्चा आहे, ज्या घराण्यामध्ये संतांचे पाय लागतात, ज्या घरामध्ये संतांचं पूजन होते, ज्या घरामध्ये संतांचं वास्तव्य होते, सात्विक जीव त्या घराण्यामध्ये जन्म घेण्यासाठी या भूमंडळात फिरत राहतो, आतूर फिरत राहतो. असं घराणं कुठं सापडेल? अशा ठिकाणी मला जन्म भेटला पाहिजे की ज्या घरामध्ये वारी, हरिपाठ, पूजा, आदर आतिथ्य का घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आणि या घराण्याची वाट आतुरतेने पाहतात. पाप पुण्य समान झाल्याशिवाय जन्म मिळत नाही मला. नाही, काही थेंब डोंगरावर पडतात, जिरून जातात, काही वाहत नदीला येतात आणि मग सागराला मिळतात. त्यांच्या पाठीमागे प्रक्रिया आहे. पण काही थेंब डायरेक्ट सागरात पडतात. सागरात पडल्या पडल्या ते सागरा एवढे व्यापक होतात. कळतंय काय? घराण्याचे संस्कार बालपणापासून त्यांना मिळतात. ही आपल्या मोठी जबाबदारी बरं. कारण इथं वडील जे करती तया नाम धर्म ठेवती यराचरती सामान्य सर्व. ही जबाबदारी महाराजांना सांगली. आणि एवढ्या घराण्यात झालेली सेवा, ज्यावेळेस तुकोबारा प्रसंगाला विठ्ठल परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि मागा 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 म्हटले, तुकोबाराने सांगितलं देवा मागण्यासारखं जगात आहे काय? आणि ते द्यायचे ते दिलेले. देवी दिला देह तो एका एका इंद्रियाला ज्ञान दिले आणि ते ज्ञान वापरण्यासाठी आपल्या हातामध्ये दिले. दिले इंद्रिय हात पाया कान संसार बंधन. आता संसार हे शब्द
आपण ज्याला संसार म्हणतो तो संसार नाही. आपण संसार कशाला म्हणतो? बर, बायको केली की संसार सुरू झाला, मुलं झाले की संसार सुरू, सुनबाई आली की संसार सुरू. आणि एक लक्षात ठेवा, महिला मंडळ हळूहळू बऱ्याच झाल्या. महिला मंडळ, सुनबाई याच्या अगोदर तुम्ही सुखी होते का सुनबाई आल्यावर सुखी झाल्या? हे सोपं आहे बरं सगळ्या. काय म्हणायचं तुम्हाला? काय आता तुम्हाला काय माहित? आपोले आपण आणि संसार बंधन. स्वतंत्रता जाते आणि प्रतंत्रता प्राप्त होते. पण एक लक्षात ठेवा, आपलं वजन पुढल्यावर टाकलं ना, ओझ त्यांना वागू द्यायचं आणि आपण सुखात राहायचं, काही टेन्शन नाही. कळलं का नाही तुम्हाला? नाही, आपलं जे काय आहे त्यांच्यावर सोपून द्यायचं. आपण जर आवडून धरलं तर दुःख, आपण मोकळं सोडलं तर आपण सुखी. पुढचा माऊली हे ज्ञानेश्वरी सांगतात, पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग तरी काय न दाटून दे धनुधरा. मागून खोवाला ना, पुढं खो द्यायचं, मोकळं व्हायचं. याला माऊली म्हणतात अवघाची संसार आणि आनंदे भरी. अरे यांना मी सांगितलं नाही उड्या मारण्याचा का? ही अवस्था वेगळीच. गाये नाचे उडे आणि मनाचे आनंदे. बर, पंढरपूरला जाईल सुखी होईल. कारण काय? पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुझा जो विटेवर उभा आहे ना, त्याचं दर्शन होते, संत संगती घडते. आणि हा जो संसार आहे, या संसाराची आसक्ती तुटते. विठ्ठल चित्त प्रपंचापासून वमनते म्हणे बैसरी. आवर्जून म्हणतात माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पंढरीची वारी बस आणि कन करी. अशा घराण्यात जन्म मिळणं हे अनंत जन्माचं पुण्य महाराज, अनंत जन्माचं. आणि हे पुण्य जर असेल तर ठोकून सांगता येतात देवा मला जन्म दे.
आणि यांच्याशिवाय रंग नाही. नुसतं लोणचं घातलं आणि त्याच्यात जर दुसरा पदार्थ काही टाकला नाही तर चव येते का? नाही. रुची रुची घेऊ ग्रास, ब्रह्मरस आवडी. हे ब्रह्मरस आहे, आपलं भाग्य आहे. खाडे महाराज मी तर म्हणतो, हे तुम्ही जे आता विद्यार्थी तयार केलेत नाही, त्यांच्या आई वडिलाला धन्यता द्यायला लागते. आई वडिलाला, कारण त्यांचं जे कर्म आहे हे त्यांच्या पाठीमागं उभं असतं. आणि एकदा सवय लागली पडले वळण, फार सात्विकता प्राप्त होते. ही सात्विकता प्राप्त करायची. तसं बारीक जर विचार आपण केला ना, या गणेशाच्या पुढं आपण नतमस्तकच व्हायला पाहिजे. कारण विद्येची देवता आहे महाराज. सुख करता वार्ता नुरवी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर कंठी मुक्ता फळाची. मुक्त फळ म्हणजे मुक्ती. ज्ञानोबाराने सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना लय मोठं वर्णन केलं महाराज. माऊलीसारखं वर्णन कुठंच दिसत नाही. बघा ना माऊलीचं ज्ञान. तुका म्हणे नेनो म्हणून ठेवली. सुरुवात करताना पहिला शब्द मारला आहे ओम. ओम ओ उ आणि म. आकार उकार मकार. हे पहिलं ओम शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. आकार उकार मकार करती हा विचार, पर विठ्ठल हा परंपर न पडे राया. माऊली तर सरळ म्हणतात ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार काय शब्द आहे? ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या वेद जय जय स्वसमेध्या. आत्मरूपा एकाच वेळीचा अर्थ जर मिळाला ना तर मुक्तीच. आत्मरूपा कुठे न घातलंय ना मग. महाराज संतांचे वचन जर बारीक पाहिले ना, बारीक, तर त्यांचा अन्वय अर्थ वेगळाच निघतो. माऊली तर वृत्ती प्रभाकरामध्ये सुद्धा बोलतात, रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा शिवशक्ती समावेशे नमन केले मी आईसे रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. आता रंभा म्हणजे कोण पटकन सांगा. थोडस आपल्या बुद्धीला खाद्य लागेल ना. रंभा गर्भ म्हणजे रंभेचा गर्भ नाही का. आकाशेरी घालला जायचा एवढा अर्थ कसा लावायचा कळते नाही. शिव शक्ती, शिव शिवाची शक्ती, या दोन्हीला नमन कसं करायचं. माऊली म्हणतात नमन केले मी आईसे कैसे रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. माऊलीनं केळ आहे का केळ आपली, तिला रंभा म्हटले रे. काय म्हटले रे? कारण 56 भाषेचा भाषा सुद्धा आपल्याला माहित नाही महाराज, पण सगळ्या भाषेचा समावेश मराठीत केला हे आपलं भाग्य आहे. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुख जीवरी होऊया जगा. पहिलं भाग्य आपले. माऊलीला सगळ्या भाषा अवगत होत्या, सगळ्या बोलता येत होत्या, सगळ्या कळत होत्या, पण सगळ्या एकीकडे सारल्या आणि मराठी भाषेला प्राधान्य दिले. माझा मराठाचा बोल कौतुके अमृता देही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके. रसिके ऐकणाराला अशी अक्षरे मिळवेल की बस तृप्त झाले पाहिजे.
रंभा शब्द वापरला ना, केळीला वापरलाय. तुम्ही केळीचे सालं काढा. सालं काढता 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 आतमध्ये कडक भाग लागत नाही, गोल पाकळी, काय पोकळी. आणि एक 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 साल काढली की आपली पोकळी या मध अक्षरामध्ये पेरून जाते. जसं त्या रंभेच्या गर्भातला पोकळ भाग आणि हा आकाशाचा भाग हा एकूण एकात मिसळून जातो. मावडी सांगतात मी तसं नमन केले शिवशक्तीला. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी साधी समजू नका. नाही नाही, नामदेवरायांत सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी सारातला सार एका ओळीमध्ये. काही ओव्या अशा आहेत महाराज तत्पदाला प्राप्त करून देतात. तत्पदाला फक्त एक चित्त झालं पाहिजे. ठाईचं बैसोनी आणि आवडी अनंत आहे नाही. तसं हे तरी अवधान आणि मग सर्व सुखाची हे प्रत्युत्तर वाजे. माऊलीने प्रतिज्ञा केलेली पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. हा आपला कमीपणा आहे. तिथपर्यंत आपण जात नाही. हा कमीपणा आहे. पारायण करतो पण त्या पारायणामधला पारा आपल्याला सापडत नाही. पारा कळला पाहिजे. त्या ओळीतला अर्थ कळला पाहिजे. ओळीतला अर्थ कळल्याशिवाय आपला स्वार्थ साधता येत नाही. पण हे लय अवघड, एवढं सोपं नाही. नाथबाबा सांगतात ना, पारियाचा रवा आणि येत नाही परोपरी. महाराज कीर्तनाची गादी आणि कीर्तनाचा विषय सामान्य समजू नका. आपल्याकडे जाऊ द्या, कीर्तन झाल्यावर जाऊ. कशाला तुमच्या इथं बरं आहे तसं. कीर्तन सुरू झाले आले. आता मळ्याच्या मानानं खूप चांगले आले नाही का. पंचतत्वचे तुमच्या इथं पृथ्वी आप तेज वायू आणि घराची कळा अंगण सांगते. प्रवेश केल्याच्या नंतर चैतन्याची शोभा. हरिपाठ चालला होता. सगळे टाळकरी हरिपाठ म्हणू लागले. हरिपाठातला हरी जोपर्यंत सापडत नाही आणि तो हरी मुखातून येत नाही तोपर्यंत आपली चिंता हारत. प्रपंचात चिंता वाढते. प्रपंचात चिंता वाढते आणि पारमार्थामध्ये चिंता चिंता ते पळाली. प्रवेश भितरी ज्यावेळेस तुमच्या गोकुळामध्ये देहामध्ये हरी प्रवेश करेल तेव्हा चिंता पळते. आणि त्याच वेळेस समजायचं उजळले भाग्य नाव ही चिंता बस कुठे सापडत नाही. संत दर्शनी हा लाभ.
आपल्याला कंटाळा येतो. मी जरी कीर्तनात कोणाच्या बोटल मारा टाळी वाजवतो लय कंटाळा येतो. तुमचंच नाही, आता गादीवर असलं टाळी वाजव म्हणायच लागते आणि वाजवच लागते. पण बसल्याच्या नंतर काय शब्द काय फक्त ऐकू वाटते माणसाला. टाळी वाजवत आहे आणि वाजवणे शक्य नाही महाराज. ऐकता ऐकता एकच करावं ना टाळीच्या वचनी. पण एक लक्षात ठेवा, चाल म्हणणारे चाल म्हणतात पण पक्वादी मात्र दोन्ही हाताने घाम युरोप वाजवतात. त्यांच्यासाठी तरी टाळी वाजवा. कलाकाराची किंमत कधी केली पाहिजे. एक एक बोल वाजवण्यासाठी 3-3 तास इंद्रायणीच्या कडेवर जाऊन बसायला सोपं नाही एवढं. चलो मच्छिंदर, मायातून बाजूला काढणारी ताकद आहे. मायाजाळातून बाजूला काढणारी. ज्ञानोबारानं सगळा विचार केला आणि विचार करून ग्रंथ लिहिला. नामदेवरांनी पाहिला तेव्हा नामदेवराला किंमत कळाली. कारण नामाशिवाय ज्ञानाची किंमत कळत नाही. तुम्ही स्वतंत्र बसून तुमचं नामस्मरण करा. तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही. पारमार्थ परतंत्र ठेवू नका, स्वतंत्र करा. आपण काय करतो, तुम करते मग इथं तो वाया जाते. आमचे गुरुजी सांगायचे, एक महिला होती आपली मराठीची, 4 वाजता उठायची आणि दळण दळायची. आता बघा चेअरमन साहेबांचे इथे विषय झाला. पहिल्या महिला उठायच्या 4 वाजता दळण दळायच्या नाही का, ते रुचकर आणून लागायचं. ती बाई उठली आणि दळायला बसली. दळल्या तर दळल्या ती एक हे तिचं खाते सासरचं आणि गाते माहेरचं. हिलय खोडे कोणाला तुम्हाला नाही, कारण तुमचं दळणच गेलं ना. जात 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 काय नाव ठेवलं राव मला सांगा. पळी जिथं ठेवली तिथंच राहते का पळते घरात? पळी पळी तिचं नाव काय ठेवलंय? तिला उचलल्याशिवाय कार्य करता येत नाही आणि तिचं नाव ठेवलं पळी. कधीतरी पळाली का? जात 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 गेलं बिचार. तेव्हा काय व्हायची, बैठक असायची आणि बैठक आठ्याच्या नंतर गायची. आता शेजारी एक बिचारी मुसलमानाचं घर होतं. ती उठली दळायला बसली की ही उठायची आणि ही दळायला बसायची. पण गंमत अशी, ही भावावर वया गायची दळतानी, त्या बिचारीला यायच्या नाही. ती बिन दात घ्यायची, ओढायची, दात ओढायची, पण बोलता काहीच ना. आता हिनं गाणं म्हणलं की तिला कसंच वाटायचं. पण ती पुढची होती, ती गाणं दळण ओढलं आणि हिचं गप झालं की काय म्हणायची, तेरा तैसा मेरा गे, तेरा तैसा. काय संस्कार लागले तुझं तसं, हे आपलं तेच चाललंय. काय म्हणतात माऊली, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बाहेरचा गणपती घेतला नाही, आत्मरूपा. देवा तूच गणेश. हा गणेश पहा, सकलार्थमती म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ऐका, एक तिथला जर ज्ञानेश्वरी वाचली ना, आजान वृक्षाखाली महाराज ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. एक चित्त होते हो आणि माऊलीची कृपा होते. तिथे ताकद आहे महाराज. आजान वृक्षाचे पाने जाण, जो सेवन करेल अनुष्ठान, त्याचे साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. पण बापच हळदीला गेला नाही, आईच गेले नाही, पारायण केलं नाही, वारी नाही, तर मुलगा काय पताका घेऊन पुढे पळल का? म्हणून निवड केली तुकोबाराने. भगवंता तू माग म्हणता ना, पण जन्मोजन्मी जन्मोजन्मी मला एक कर. हरिदासाच्या घरी मला जन्माला. हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा तू उदार आहेस, मागण्यासाठी देण्यासाठी तू समर्थ आहेस.
आणि खरंच महाराज आपण मंदिरात गेलो की हात जोडतो आणि काहीतरी देवाला काही मागा तुमच्या मनात मागल्याशिवाय आपण वापिस येत नाही. काय असू द्या ना, ज्याचं दुःख असेल ते दुःख देवा पुढे सांगायचं, देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारीला जाऊ देवाच्या आणि देव देईल. मी म्हणतो प्रपंचात घरामध्ये इतर तिथं काम केल्यापेक्षा मंडपात येऊन जर बसलं तर कमीत कमी आपल्या जीवाला सुख तरी लागतं. आणि एक सांगू, घरी जे आपल्याला खायला भेटत नाही देवाकडे आलं, देवाचं चिंतन ऐकलं की देव चांगलं चांगलं खायला दिल्याशिवाय. मग मला सांगा, घरी राहून कटकट करून तिथल्या पोळ्या मासवड्या खाल्लेल्या पर्या का नुसतं कीर्तनात येऊन बसलेलं जेवण केलेलं. बाळ सांगतात, बाळगोपाळ तुझी संगती झाली आमोची निश्चिंते, नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि एक लिंता ठेवा, महाभारत सुरू होताना कद्या धर्मराज खाली रथाच्या उतरले. कौरव सैन्य पांडव सैन्य दोन्ही त्या रणात आहेत कुरुक्षेत्रावर. शंख फुकायच्या युद्धाला सुरुवात करायची. धर्मराजाला सगळं पाहिलं. आणि एक लक्षात ठेवा, जिथं धर्म जागृत आहे तिथं दुःख कधीच नाही, तिथं विजय. शेवटचं चरण पहा ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजयाची बुद्धी पुढे शंख फुकायचे युद्ध सुरू आहे तर तेवढ्यामध्ये धर्मराज रथाच्या खाली उतरले आणि कौरव सैन्याकडे चालत चालत चालले. देव सुद्धा घाबरले, हा बाबा काय म्हणतो काय नाही, काय युद्धाची कॅन्सल करतो, चाललाय कशाला. अर्जुन घाबरला, धर्म भीम नकुल सहदेव स्तब्ध झाले. धर्मराज खाली उतरले आणि सरळ भीष्माचार्याच्या रथाकडे गेले. तिथं गेल्यानंतर भीष्माचार्य सुद्धा नवळ करू लागले, हा आपला वैरी आहे, हा आपला दुश्मन आहे, याच्यावर बाण सोडून आता वध करायचा आहे, निष्पांडे पृथ्वी करायची, यांच्यावर आपल्याला शिवार करायचे आणि हा आपल्याकडे यायला लागलाय. काय कारण? भीष्माचार्याची मती गुंग झाली. धर्मराज गेले आणि रथापुढे उभे राहिले आणि एकच सांगितलं, भीष्माचार्य तुम्ही आमचे गुरु आहात. गुरु नहत्वाई महानुभव, नाही का, गुरुचा आशीर्वाद पाहिजे. मला युद्ध खेळायचंय, तुमच्यावर बाण सोडायचे, क्रूरपणा करायचा आहे, पण तुम्ही मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद मागण्यासाठी उतरले आणि त्याच वेळी भीष्माचार्य खाली उतरले आणि गळ्यातले माळ धर्मराजाच्या गळ्यात घातली. धर्मराज आजच सुद्धा विजय झाला. कळले याच्यातून काय? महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती. हे शस्त्र हाती धरल्याच्यानं कौरवापुढं पांडव टिकले आणि पांडवाचा काय झाला? विजय झाला. एवढे कौरव होते पण निष्पाद झाले, सगळं कुळ बुडालं. पण द्वारकेचा राणा बारीक चिंतन करा. कौरव आपल्या कुळात आहेत आणि पांडव आपल्याच कुळात आहेत. फक्त ओळखता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. आता जो ओळखतो तो शहाणा, शहाणा तो धनी. तुका म्हणे सोपे, शहाणा तो धनी. लक्षात ठेवा, प्रपंचात विजय मिळवायचा असेल, दुःख निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करायची असेल आणि अशा चांगल्या घराला जन्म भेटायचा असेल तर याच देहाला तुम्हाला ओळख देता आलं पाहिजे. महाराज ओळख द्यायचं कसं, काय करावं? तुकोबाराय सांगतात, हे बघा, जो संत दिसल ना, लाज धरायचे नाही, त्याला शरणागती पत्करून त्याच्या दर्शन घ्यायचं. घाली लोटांगण वंदीन डोळ्यान पाहिन रूप तुझे. ह्या अभंगाचं दुसरं चरण आहे. संत लोटांगणी
जाता लाज नको संत लोटांगणी आपल्याला एखाद्या गावाला जायचा रस्ता माहित नाही आपण मोबाईलवर टाकतो. काय टाकतो त्याला, काय म्हणतो आपण, आणि ते एवढं फसवत आहे. सरळ रस्ता सोडते लांबून आपल्याला नेते नाही लयके भाषा घडते. मी तेच केलं या बारे वर्णन केलं 3ऱ्या चरणातलं संता लोटांगणी जाता लाज नको आणि सांगितलं 2रं चरण. हे 3रं चरण होतं. पण मुद्दा म्हणलं आता ह्यांचं चिंतन चाललं आहे का, लक्ष बघावं आपण थोडं. लोटांगणी कारण वर्णन ज्याचं चाललं त्या विषयाचं ते लक्षात आलं पाहिजे. आणि हे वर्णन लक्षात आलं की माणूस चुकत नाही. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. आणि वर्म जर चुकलं ना तर मग चुकल्या वर्म सावध व्हा. जागृत कीर्तन आहे, जागृतीचं कीर्तन आहे. 40 वर्ष गेले, 50 वर्ष गेले, 60ला टेकलो. आता पुढे किती जायचं काही माहिती नाही. घडी घडी काळ अजून किती आहे. आणि एकदा जर या मृत्यू लोकातून आपण गेलो परत चान्स लक्षात ठेवा. मग प्रपंचाची कितपत चिंता वागवायची, बायकोची, पोराची, लेकराची, सुनाची, घराची, शेतीची, दाराची, आणि आपली कितपत वागायची हे कोणी ठरवायचं, स्वतः ठरवा. कुटुंबासाठी आपण खूप केलंय. हे टप्पे प्रथमो नार्जितां विद्या, द्वितीयो नार्जितां धनम, तृतीयो नार्जितां पुण्यम, चतुर्थीम किं करोष्यति. 12 वयामध्ये विद्या संपादन करा 25 वर्षापर्यंत. 25 ते 50 धनाचा संचय करून ठेवा. आणि 50 ते 75 वर्षापर्यंत देव करा. तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे शिव, वासुदेव धरणीवरी, लोभ ममता दौडू. 3 शब्द लय महत्वाचे. लोभ, ममता आणि आशा. ह्या 3 गोष्टीने एवढे फासे टाकलेत. अरे लय आशा तर लयच बेकार आहे. काय आणि आशा सगळ्याला का नाही. समजा आपण रस्त्याने चालून 50 वा 100ची नोट दिसली, आपण जाऊ दे आपली नाही म्हणतो, आपली दुसऱ्याची आपण घ्यायची म्हणतो. तुमचं अंतकरण तुम्हाला सांगितलं
अहो एसटी मध्ये नुसती रुपयाचा ठोकळा दिसला तरी खाली लावते, लाता खाते प्रवाशाच्या, पण ते पैसा याला आशा म्हणायची. आणि अशा प्रत्येक जीवाला आहे ना, प्रत्येक जीवाला तुकोबरात आशेचे गुंतले. तुका म्हणे आपण त्याच्यातच बसतो. ही आशा कुठं नाही, आशा काय करल हिचा पत्ता लागत नाही. दिवाळीचा सण आला आणि सडा समर्जन करत होते बिचारे पहिल्या महिना. आता फरशी, आता काय करायचं काम नाही. पण ज्याच्या घरी गुरं नाही त्याने काय करायचं, सकाळी उठायचं 3 वाजता 4 वाजता, पाठी घ्यायची, गावानं फिरायचं. एखाद्या बैलाचा म्हशीचा पाऊस सापडतो का म्हशी आणायचं, सडा समर्जन करायचा, रांगोळी काढायच्या, आनंद वाटायचा. एक महिला 4ला उठली, 6 वाजे लोक फिरत बसली, शेर सापडली. एका चौकात गेली आणि नेमकी एकानं म्हैस सोडली आणि ती म्हैस दारात आली की तिने पोह टाकला. कोण म्हशी पोह टाकला की आनंद वाटला. पळत गेली, टोपलं मांडलं आणि पोह घ्यायचा तेवढ्यात ती घर मालकीन बाहेर आली. हात लावायचा नाही, माझ्या दारात. ती म्हणे अगं तुझ्या दारात असला तर पण मी एवढी फिरली पाहिली, अगोदर मी पाहिला, हक्क माझा आहे. सकाळी सकाळी भांडणं लागलं. पहिल्या महिला भांडणं करायचे, आता नाही करत तेवढ्या, कारण आता पहिल्यापेक्षा सगळ्याची परिस्थिती चांगली झाली. पहिल्या चपात्या खायला मिळत नव्हत्या महाराज, पाहुणा आला तरच. मला त्याने सांगितलं पाहुणा जर आला आणि मलिदार केला तर मलिदावर थोडंसं तेल वा काय टाकायचं ना, 2च थेंब टाकायचे बस, लय झालं. आता डबेचे डबे महिन्याला 8 दिवसाला गोड तेलाचे डबे लागतात नाही. तो काळ गेला, आता त्या काळाची गोष्ट आहे. पहिल्या तो भांडणं लागली आणि भांडण लागलं महाराज. रूपाचा लोचने म्हणा, तुम्ही चाल म्हणा, किती ओरडा, लवकर समाधी येत. अजून चाल व्हायची, महाराज अजून बोलायला सुरुवात व्हायची, रूपाचा लोचने होईल, त्यानंतर अभंग होईल, परत चाल होईल, जाऊ मागून. आता तिच्या पुढची असते. अगं आतापासून काय बसायचंय तिथं, भैरव झाल्यावर पुंडलिका. खरं तुमच्या इथं आभार मानावं बरं, मंडप फुल भरला. काय चाललं होतं आपलं? वा वा वा, तुम्ही तिथं जागा अजून कीर्तन चाललं चालूच आहे. विषय काय? हा वा वा, शाबास, वाजवाटाला यांच्याबद्दल. कारण कोणता विषय याला ठाम राहिलं पाहिजे. किती जरी फेरा झाला तर वडगाव चौकात आलं पाहिजे. भांडण सुरू झालं आणि भांडण सुरू झालं, सुरुवातीला महिला पुरुष येत नाही कीर्तनाला लवकर, पण भांडण सुरू झालं, बोलवायची गरज. महाराज गावठिकाणी भांडण सुरू झालं आणि चांगलं भांडण सुरू झालं. शेलक्या सेवा सुरू झाल्या. एक बाई भाकरी करू आली, तिने ती भाकर हातावर एक तयावर आणि एक हातावर पळत आणली. एकटी नाही आली, ती भरणी होती. भरणी, तिच्या पोरीचं नाव होतं हरणी. हिनं हरणीला उचलून शिक्यावर ठेवलं, भरणीला कडला घेतलंय आणि बघ हरणे, बघ हरणे. लोक लागले हसायला. तू का म्हणे हसायचं? हरणी वेगळी, हरणी हे फक्त लक्षात ठेवायला. भांडण सुरू झालं. आल्याच्या नंतर एक महात्मा होता, तो चालला होता, सगळे समजावते, पण हे म्हणे माझा, ती म्हणे माझा, माझ्या दारात ते माझा, ती म्हणे माझा हक्क जास्त आहे. झालं भांडण विकोपाला. महाराज ते गुन्ह्यात आला आणि महाराजही वळला, म्हणे काय चाललंय, दिवाळीचा दिवस असं का भांडण करता? आणि महाराज हा पाव माझ्या दारात आहे, हक्क माझा का हिचा? महाराज म्हणजे ते महाराज मी आल्याला हिच्या अगोदर बघितला, मग बघण्याला ते जास्त हक्क काहीच्या दारात म्हणून हक्क. ते तुझे खरे, तुझे खरे, माझे 2 शब्द आहे का? काय खरं सांगू मी, हा पाव तुझाही नाही आणि हा पाव तुझाही नाही. कोणाचा आहे? म्हशीचा आहे. पाव कोणाचा आहे? काय करते?
मग म्हशीच्या पोवासाठी भांडण करणाऱ्या शहाण्या का वेड्या येड्या. आणि महाराज सांगितलं तुमचा जर असता हा पौ जर तुमचा असता तर तुम्ही भांडण केलं. एवढं कळलं तरी कीर्तन समजलं म्हणून समजायचं. विठाला अशा आपल्याला गुंतवते. तीर्थयात्रेला गेल्यावर काय ते आपलं घर सुटते, गाव सुटते, व्याप सुटतो, सगळं बाजूला पडते. आणि त्या तीर्थयात्रेत माणूस रमवान होतो. लोभ, ममता, दौडू, आशा, उदर व्यथेचा थोडासा न करू आणि कसायाचा वासुदेवा वाचू. हे वासुदेव आंधळे, पांगळे, मुके, बैरे नीट समजावून घ्या. संताला शरण गेल्याशिवाय नाही बरं. नाही, देव सुद्धा अहंकारी. जेव्हा मला जर शरण आला तरच तुला मी तारणार, पण मला शरण आला नाही तर तू वावणार. जो होय मजा अनन्य तयाचे निवारी या लागे शरणांगता शरण्य मी चिरकू. मग काय करा, काय न वाचे न मनानं त्या भगवंताला सर्व शरण द्या आणि त्यांचं नामस्मरण करा. घरी आपल्या आलं तर म्हणत नाही, पण संत आले. संत आलो टांगणे जाता लाज नको म्हणे. शहाणे शहाणे शिकलेले सुद्धा लवत नाहीत महाराज. नाही त्यांना अहंकार असतो. पण ज्या घराण्यामध्ये आल्या आल्या दर्शन येते, लहान मुलं मुली सगळे दर्शन घेतात, सांगायचे यातले संस्कार फार चांगले आहेत. आणि अशा संस्काराच्या ठिकाणी लक्ष्मी नांदते. कोण? लक्ष्मी. आणि ज्या घरी ताठ आहे लवत नाही, अहंकारात आहे. अहंकार कोणता असू द्या, धनाचा असू द्या, मानाचा असू द्या, पैशाचा असू द्या, सत्तेचा असू द्या, अहंकार जे करतात ना हे अहंकारी कधी डुबून जातात, कधी डुबून जातात. अहंकार गेला तुका म्हणे जीवनात एवढंच लक्षात ठेवा. तिळ भर जरी होय अहंकार मेरू तो समान भार देवा. सहज सांगता संत आपल्याला हे कळालं पाहिजे. तर वाटतं मी लय बुद्धिवान, लय हुशार, लय ज्ञानी, श्रीमंतो. मला एकदा आम्ही जे हॉस्पिटलला सप्त्याला गेलो विद्यार्थी असताना, आणि तिथं गेल्याच्या नंतर मोठा सप्ताह होता जे हॉस्पिटलमध्ये. तिथं असे बरेचसे कीर्तनाला यायचे. एक शेडजी होते दुकानदार, ते सुद्धा यायचे. आल्या आल्या बसायचे, कीर्तन ऐकायचे, आणि कीर्तन झाल्यानंतर 100ची नोट काढून त्या महाराजाला द्यायची, दर्शन घ्यायचे. पण आल्या आल्या जे बसायचे ना, डोळे लावायचे तर भैरवी झाल्याच उघडायचे. एकदा सोडलं शेडचे तुम्ही कीर्तनाला येता आणि आल्या आल्या डोळे लावता तर भैरव झाल्याच उठतात, 100ची नोट देता. काय नेमकी भाजली काही कळत नाही. आणि महाराज खरं सांगा, घरी 5 गोळ्या झोपच्या खाऊन झोप येत नाही, पण कीर्तनात येऊन बसलो डुकरी लागली भैरवी झाल्यावरच कळते संपलं कीर्तन. 5 गोळ्या खाल्ल्यापेक्षा 100 दक्षिणा दिलेली पुण्य होते आणि झोपायला लागते. आपल्या इकडं नाही तसं काय. बोलणं चालणं झाल्याच्या नंतर जास्त प्रेम पडलं. म्हणजे महाराज आता सगळे विद्यार्थी एकदा चला ना आपल्या घरी चहाला. म्हणजे चला. पण विद्यार्थी वर्ग वाहणाऱ्यासारखाच असतो. त्याची गाडी अशी होती ना, ते बसलं खड्डा आला का उसळायची, आणि उसळली की पोर त्याच्यावर उड्या मारायची. नरम सुद्धा काही पोटातलं पाणी हालायचं नाही, पण पोरं उड्या मारायचे. तिथं गेलं, ते मोठं कापड दुकान होतं. कडी उघडली, आत गेलो. शेवटी सांगितलं पाणी आणणार आहे, चहा आणा. पाणी पाजलं, चहा पाजला. आता ते सगळं डोलात गेल्याच्या नंतर असं असते, मरक जरी कुत्रा असलं तर त्याच्या दारी गेलं की ते जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही. दुसरीकडे जर आलं ना, किती कुत्रे भोगले तर शेपूट खाली पाडते, गपचिप जाते. कोण कोण कोण? पण त्याच्या दारात गेले की घाव घाव करत जाते. तसं त्याच्या त्या दुकानात गेलं का, ते कापड दुकान मोठ्याच्या मोठं पाहिलं की तो बसला वर आणि बसलो खाली. मग काय चर्चेला सुरुवात झाली. महाराज आळंदीमध्ये
काय करता म्हणजे ज्ञानेश्वरी वाचतो गाथा वाचतो. बर काय काय खाते काय काय पिते भाषा वेगळी होते. काय काय खाते म्हणलं मधुपुरीला जातो भाकरी आणतो बाजरीच्या भाकरी कालवून खातो. काय पिते म्हणलं पाणी पितो. त्याचा ओघ जरा वेगळाच होता. महाराज आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुला. मग म्हणे महाराज एक सांगा म्हणलं काय तुम्ही गुळ खाते म्हणलं हो गुळ खाते. ऊस म्हणलं खाते म्हणजे मोहर म्हणलं खाते. त्रुटी म्हणलं खाते. मग महाराज म्हणे तुम्ही गुळ खाते ऊस खाते त्रुटी खाते मोहोळ खाते त्याच्यापासून जे बनते ते पिते. बोलता बोलता टाकलं ना पेचत आम्हाला. 7-8 जण होतो आम्ही खालीच पाहिजे म्हणलं अवघडी बाबा ताई. हो म्हणा तर हे लगेच आणते आणि नाही म्हणा तर परत विचारते. गुळ खाते त्रुटी खाते मोह खाते हे सगळं खाते. मग हे सगळं खाते तर ते काय नाही पिते. अरे काय आवडायचे बाबा. 15 मिनिटं त्याला बोलू दिलं बाबा. बरंच त्यानं बोलायला सुरुवात केली. म्हणजे शेठजी तुमचं झालं का म्हणजे आमच्यावर उत्तर आहे पण आता काही प्रश्न तुम्हाला विचारतो ते तुम्ही सोडवा मग आमचं उत्तर देतो. हा ठीक आहे बोला बोला. म्हणजे शेठजी तुम्ही सकाळी उठते आंघोळ करते म्हणे करते. म्हणजे देवपूजा करते म्हणे करते. बर आंघोळ करते देवपूजा करते. मग सकाळी म्हणलं तुम्ही जेवण करते. हा रात्री सकाळी जेवण करते म्हणजे काय काय खाते म्हणजे चपाती खाते भजे खाते पापड खाते भात खाते वरण खाते डाळ खाते. बर 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 म्हणजे शेठजी हे सर्व तुम्ही रात्री खाते आणि झोपते. हे खाल्ल्याच्या नंतर जे तयार होते ते खाते. राहिले शेठजी तुम्ही जर हे खाते तर आम्ही ते पिते आणि तुम्ही नाही खाते तर आम्ही त्याची खुटी त्यालाच. वारकरी संप्रदाय साधन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन नाही भीडभाड. तुका म्हणे मोठे तुमच्या घरचे सत्यवान तुमच्या घरचे पैशवान तुमच्या घरचे अधिकारी तुमच्या घरचे पण संताजवळ आले ना तर पहिलं नारदाचं दर्शन घ्यावं. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. ही शिकवण तुकोबारायची ही शिकवण निळोबारायची ही शिकवण ज्ञानोबारायची ही शिकवण तुकोबारा आणि निळोबारायची. यांची शिकवण शिकण्यासाठी त्यांचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वरा
टाळीचा प्रतिसाद द्यावा म्हणता नाही सांगू बांधावर उभं राहिलं आणि आपल्या ज्वारीवर पाखरं आले आणि आपण गपचे उभे राहिलो. पाखरं काय करते खाते आणि त्याने जर खाल्लं तर उभं राहून काही उपयोग आहे का? त्यांचं तर काय ना ऐकलंच, पण आपल्या शेतामध्ये पाखरं बसलेत काम क्रोध मध मच्छर बांधकार टाळी वाजवली की यांची होळी होते आणि ते पळून जातात आणि जे वाजवत नाहीत त्यांच्या देहात जाऊन बसतात टाळी वाजवतात विठाला देवा तू काय म्हणे अंगी शक्ती दे, तू काय करू नको, फक्त मला शक्ती दे, मी तुझ्या अंगणामध्ये नाच. हा खेळ सगळा पंढरपूरच्या वाळवंटातच चालतो.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई शक्तीशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. शक्तीशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय आणि हे पंढरपूरला शक्ती मुक्ती भक्ती फुकाच साठी कोणी त्याकडे प्रपंच करून मुक्ती मिळत नाही. एक धोका सांगू, आता आपण सगळे एकाच माळीची म्हण आहे का. जन्माला आलो, प्रपंचात पडलो, प्रपंच करायलो, प्रपंचाचा आनंद घेतला, सगळ्याला मी म्हणायलो. मी त्यालाच म्हणा, जे आपलं ऐकते त्याला मी म्हणायचं, माझं म्हणायचं. जे आपलं ऐकत नाही त्याला माझं म्हणायचं. समजा तुम्ही कीर्तनाला चालले, समजा दुष्ट पत्नीला सांगायचं चल कीर्तनाला, काय म्हणायचं चल कीर्तनाला. ती जर चल म्हणल्यावर आपल्या संग आली तर म्हणायचं आपली. जर आहे पोडाचे थोडं हिंमत लागते थोडी. आणि जर आपण म्हणून ती आली नाही तर म्हणायचं आपली. ठेवतो काय शब्द महाराज. हे फुकट गावाला आपण वागवायलो. महिला मंडळ तुम्ही सुद्धा हेच शस्त्र हाती जरा. तुम्ही कीर्तनाला या ना, मला काय सांगायचं चला कीर्तनाला. ते जर आले तर म्हणायचं आपले. आणि होय पुढे म्हटलं की म्हणा आपले. काय इथंच आपण फसलो. हे नाते गोते इथंच अडकवत आले. शेवटी एकटाच जाणार आपण. बायको नाही, पोरं नाही, सून नाही, घर नाही, दार नाही, शेती नाही, हे जागेवर राहणार आहे. आणि शरीरातून आत्मा निघून गेला की एकटा जाणार आहे. अंती अरे अंती नाही रे, नाही रे, नाही रे, नाही
बहीण कोणाची, भाऊ कोणाची, अलीकडे तर लय जाऊ सखे भाऊ पके वगैरे व्हायला ना आता, बांधावरून, घरच्या भांड्यावरून, संपत्तीवरून. बरी जर विचार आपण केला ना, हे लय मोठा धोका आहे. नेमका धोका आपल्या अंगावर पडलेला आहे. आणि एक दिवस आपल्याला एकट्याला जायचं ना, आणि ती जाशील राण्या माझे माझे मन, तू माझं माझं मन, पण तुझं जगात कोणी नाही. आणि तू कोणाचा नाही, कोणाचे आणि तुझे नव्हे. हा बोध घ्यायचा आपल्याला. संतांनी हाच बोध दिलाय. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पे. शक्ती दिली ना, या शक्तीचा उपयोग करा. बुद्धी दिली, या बुद्धीचा उपयोग करा. सगळे माझेच आहेत म्हणा बहिरंगानं, पण अंतरंगात अशी बैठक ठेवा की मृत्यू लोकात माझं कोणी नाही. ज्ञानोबाला तर सांगतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी गेलं कवणाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथरुणी पिंगळाच्या. चक्रची घ्या महाराज. एवढा आवाज, स्वच्छ स्थिरता, शिटी नाही, बाकी कोणता आवाज नाही, किती शांतता. स्पीकरवाल्याबद्दल एकदा टाळी वाजवा. अहो काय काय स्पीकर म्हणजे तोंड घालायला लागते, असं तोंड तरी आवाज मिळतो. तिथं माझं सरळ तरी ध्वनी चांगला येतो. कौतिक केलंच पाहिजे. थोडा बारीक विचार करा. सगळं सोडा आणि एकच धरा. सगळं सोडा आणि एकच धरा. कारण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणजे अंतकाळीचा. अंतकाळीच्या वेळी कोणी नाही, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखी, हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी, कुंभ पाक जातुनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. म्हणून गणेश तरुण मंडळ त्यांना धन्यता का द्यायची. दुसरे कार्यक्रम न ठेवताना सप्ताह ठेवला ही त्यांना दुर्मिळ काम झालं. मला पहिले सत्य असायचे, भागवत असायचे, भजन असायचे, कीर्तन असायचे. आता लय ठिकाणी नुसता डीजी. कळलं तुम्हाला? जास्त जास्त वापर करू नको, जेणेकरून अंतकरणी मूर्ती ठसे श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. बस भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ही कीर्तनाची मर्यादा आहे. आणि आमचे खाडी महाराज पारखून कीर्तन करतात. तुमचं भाग्य. माझा आपला नवनाथ मंदिर नाही का, नवनाथ जन्मकाली म्हणा, तिथं एक दोन कीर्तन झाले. हां त्यानंतर मग तिकडे तारीख घेतली, इथे महाराजांनी तारीख घेतली. हे माझं भाग्य की अशा कुटुंबाची सेवा माझ्याकडून होते. हे माझं भाग्य. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा. बस संगती चांगली असावी. संगतीचे हे प्रणामी संताची संगती मनोमार्गती आणि अकळावा श्रीपती पंचमता त्याचे झाले की आनंद वाटतो. घरचं कुटुंब चांगले, आदरातिथ्य असते. ऐकतो आपण नाही तर काही काही लय अवघड आहे. घराची कळा महाराजांना पाऊल टाकला ना, आतून जर भांडे वाजले थांबू नये. आता टाइम झाला आपला. तुम्ही काय घड्याळ कोणी पाहत नाही आणि महाराज काय टाइम सांगत नाही. 6:30 ते बरे पक्वा दे दोघं असे माझ्याकडे पाहतात. पुढं काय खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. कीर्तनाची मर्यादा असते. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर सगळ्याचा अभ्यास. आमचे मोठे माऊली सांगतात उरसाच्या तारखे घ्यायला कार्य करतेच.
यात्रेच्या तारीख ह्याला गावात कार्य करते, कीर्तनाच्या तारखे ह्याला कार्य करते. ज्ञान पाहिजे आणि छान असे कार्यक्रम ठेवा की जेणेकरून आपल्या अंतकरणात बोध निर्माण होईल, आपली वस्ती सुधरल, आपलं घर सुधरल, आपले गाव सुधरल अशी बोधित कीर्तन ठेवा. उगा आता कसे वावटुळी दिवा लावणं फार अवघड झालेलं आहे. वावटुळी दिवा फार अवघड झाले. कुळी कन्या पुत्र आणि त्याचा हरी भाग्य येतो. आमची अश्विनीताई पवार आळंदीत शिक्षण शिकून आमच्या गुरुजीकडून प्रवचन करतात, कीर्तन करतात. हे तुमच्या वस्तीचं भाग्य आहे. हे मिळणं अवघड आहे महाराज आणि मिळायला पाहिजे. कुळी कन्या पुत्र पवित्र तो वाणी जो ते अच्युत. बघा ना विलेकराचं वय किती झाले तरी डुलतात. आनंद असतो महाराज. तुका म्हणे अंगी आणि शक्ती देई, बस हीच शक्ती मागायची आणि झालेली सेवा त्या प्रभूच्या चरणी अर्पण करायची. महाराज हा लहान मुलगा आहे, संस्थेमध्ये 4थ्या वर्षाने, दुसरा पखवाज होतो आणि ह्या 4थ्या वर्षात आता 2च महिने झालेत. कीर्तनही चांगलं करतो, गायने तर पाहिलं तुम्ही करतो. हीच संपत्ती मोठी आहे. किती बंगले बांधले किंमत नाही, किती वावर घेतले किंमत नाही, किती गाड्या घेतल्या किंमत नाही. ही पिढी घडवा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. पूर्व चांगले निघाले, माळकरी निघाले तर कमीत कमी नमस्कार करतील, पाया पडतील. हेच आदर आपला आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा, मनशे काही मागा हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे, तुका म्हणे अंगी आणि शक्ती देई नाचे. हीच प्रार्थना करा महाराज. त्या तुर्ब्याला मी जवळजवळ 23 वर्ष असतो. आमचे बागाजी महाराज तिथं वास्तव राहिले होते. आले ओळखलं महाराज, इंगळे महाराज तुम्ही म्हणलं हो, पण बरेच दिवस झाले पाहण्यात नव्हतं. कसं असते मला सगळे पाहतात आणि ओळखतात इंगळे महाराज असेल बाबा, पण मी सगळ्याला बोलू शकतो पण ओळखू शकत. लक्षात ठेवायचं कारण ही ईश्वरी भूती आणि ही ईश्वरी भूती सगळी पांगलेली महाराज. आणि इथंच आपण दर्शन घ्यायचं आणि इथंच लीन व्हायचं. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करू आणि या ठिकाणी कीर्तन करू. विठाल जय